अंबाजोगाई शहरामध्ये किमान 7 ते 8 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत. या बहुतांशी शाळेमध्ये विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत, शिक्षक आहेत तर विद्यार्थी नाही, अशी अवस्था आहे. मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील अत्यंत जुनी जिल्हा परिषद कन्या शाळेच्या संदर्भात आम्ही 2 दिवस बातम्या लावल्या. त्यानंतर DYFIचे शिष्टमंडळी या शाळेला जाऊन भेटले. या बातमीचे नंतर अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णकार आहेत, त्यांनी या संदर्भात या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत, शिक्षकांची कमी आहे, अतिरिक्त शिक्षकाची आम्ही व्यवस्था करू असे 2 दिवसापूर्वी सांगितले होते. त्यांनी आज जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली. त्यांनाही ही परिस्थिती अनुभवली, त्यांनाही जाणवले. या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मुली आहेत, मात्र त्यांना शिकवण्यासाठी फक्त 2 शिक्षक आहेत. त्यांनी 2 अतिरिक्त शिक्षक देण्याचं कबूल केलं. त्यापैकी एक शिक्षक धपाटे आज त्यांना या ठिकाणी या जिल्हा परिषद कन्या शाळेत पाठवण्यात आले. येत्या सोमवारी आणखीन एका शिक्षकाची या ठिकाणी अतिरिक्त प्रतिनियुक्ती, अतिरिक्त शिक्षक देण्यात येईल असेही गटशिक्षणाधिकारी श्री सुवर्णकार यांनी सांगितले. त्यामुळे जर हीच बाब जर अंबाजोगाई शहरात ज्या विरोधी गटाचे, विरोधी पक्षाचे राजकीय नेते, कार्यकर्ते आहेत, यांनी या प्रश्नी आणखीन आवाज उठवला असता तर या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसाठी आणखीन फायदा झाला असता. आम्ही जेव्हा जेव्हा अशा सार्वजनिक प्रश्नावर आवाज उठवतो त्या ठिकाणी नक्की या बातमीला न्याय मिळतो. आमचा उद्देश कुठल्याही एखाद्या घटनेचं क्रेडिट किंवा श्रेय घेण्याचं नाही. तर या ठिकाणी जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये मुली आहेत, त्याही ग्रामीण भागाच्या आहेत, त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नव्हते. हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करून जो प्रश्न मार्गी लागला, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णकार, त्यानंतर केंद्रप्रमुख साळुंके व इतरही या विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे आभार की त्यांनी या विद्यार्थिनीसाठी एका अतिरिक्त शिक्षकाची व्यवस्था केली. सोमवारी दुसरा शिक्षक येईल असं त्यांनी सांगितलं. यामुळे या विद्यार्थिनीकडून या शिक्षण विभागाला धन्यवाद, आभार.